नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत BGM 038 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 38. मागच्या 37व्या भागामध्ये आपण भगवद्गीतेचा अध्याय क्रमांक 6 आत्मसंयम योगाच्या 17व्या श्लोकापर्यंत पूर्ण केलं होतं. आता ह्या 38व्या भागामध्ये आपल्याला 18व्या श्लोकापासून आरंभ करायचा आहे. प्रत्यक्ष या भागाला आरंभ करण्यापूर्वी किंवा पुस्तक वाचण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे की नुकताच आम्ही माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या प्रवास वर्णनांची वर्णनं आपल्याला दाखवण्यासाठी किंवा आमचे प्रवास आपल्याला दाखवण्यासाठी हा नवीन चॅनल सुरू केलेला आहे. या चॅनलचं नाव आम्ही ठेवलेलं आहे केदार पूजा प्रवास. आपल्याला विनंती आहे की कृपया आमच्या ह्या पर्यटनाचे व्हिडिओ सुद्धा आपण अवश्य बघावेत. आपल्याला ह्या व्हिडिओचा सुद्धा फायदा होईल. आम्ही वर्षभरात छोट्या 4-5 ट्रिप करतो आणि वर्षभरात 1 किंवा 2 मोठ्या ट्रिप नक्की करतो आणि सगळ्या ट्रिप ह्या आमच्या कारनी केलेल्या असतात. आम्ही बसनी ट्रेननी फिरत नाही. त्यामुळे ह्या आमच्या कार ट्रिपचा तुम्हाला खूप फायदा होईल. आमच्या ह्या चॅनलवरील व्हिडिओजमध्ये आम्ही कुठे कुठे जाणार आहोत त्याचं आम्ही प्लॅनिंग कसं केलं, आम्ही कुठल्या मार्गाने गेलो, टोल किती पडला, पेट्रोल किती लागलं, कुठल्या हॉटेलमध्ये थांबलो, नाश्ता कुठं केला, खर्च किती आला इत्यादी सर्व वर्णनं आम्ही तुम्हाला ह्या चॅनलवर देणार आहोत. त्यामुळे तुमच्या सहली तुमचं पर्यटन नियोजन करण्यासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओचा खूप उपयोग होईल. त्यामुळे कृपया या आमच्या नवीन चॅनलला केदार पूजा प्रवास चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि आमच्या ह्या नवीन चॅनललाही ह्या चॅनलसारखा सपोर्ट करा ही आपल्याला नम्र विनंती आहे. चला तर मग आपण प्रत्यक्ष ह्या 38व्या भागाला आरंभ करूयात आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे प्रत्यक्ष भाग आरंभ करण्यापूर्वी परमात्म्याचं ध्यान करूयात. ओम श्री परमात्मने नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता अध्याय 6 आत्मसंयम योग. आपल्या पुस्तकाचं पान क्रमांक आहे 335 आणि आपल्याला वाचायचा आहे 18व्या श्लोकाचा संबंध. मी वाचायला सुरुवात करतो. ध्यानयोगात उपयोगी असणाऱ्या आहार विहार इत्यादी नियमांचे वर्णन केल्यावर भगवंत आता निर्गुण निराकाराचे ध्यान करणाऱ्या ध्यानयोगाच्या अंतिम स्थितीचे लक्षण पुढच्या श्लोकामध्ये 18व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. 18वा श्लोक वाचूयात. यदा विनियतं चित्तम आत्मन्येवावतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. अर्थ बघूयात. पूर्णपणे ताब्यात आणलेले चित्त जेव्हा परमात्म्यात पूर्णपणे स्थिर होते तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेला पुरुष योगयुक्त म्हटला जातो. आणि 18व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न. चित्तम याच्याबरोबर विनियतम हे विशेषण वापरण्याचे काय कारण आहे आणि ते चित्त परमात्म्यामध्येच चांगल्या प्रकारे स्थिर होणे किंवा स्थित होणे म्हणजे काय? उत्तर. चांगल्या प्रकारे स्वाधीन करून घेतलेले चित्तच परमात्म्यामध्ये अढळपणे स्थिर होऊ शकते हे दाखवण्यासाठी विनियतम हे विशेषण लावले आहे. असे चित्त प्रमाद, आळस व विक्षेप यांनी पूर्णपणे रहित होऊन एकमात्र परमात्म्यामध्येच निश्चल भावाने स्थित होऊन जाते. त्याला एक परमात्म्याशिवाय कोणत्याही वस्तूची जराशीही आठवण राहत नाही. म्हणजेच त्याने परमात्म्यामध्ये चांगल्या प्रकारे स्थित होणे होय. पुढचा प्रश्न. संपूर्ण भोगांपासून स्पृहा रहित होणे म्हणजे काय? उत्तर. मागे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या भागात आपण स्पृहा या शब्दाची व्याख्या ऐकली होती किंवा वाचली होती. उत्तर. परमशांती आणि परमानंद यांचा महासमुद्र असलेल्या एकमात्र परमात्म्यामध्येच अनन्य स्थिती झाल्यामुळे व या लोकीच्या व परलोकीच्या अनित्य, क्षणिक व नाशवंत अशा संपूर्ण भोगांबद्दल पूर्णपणे वैराग्य प्राप्त झाल्यामुळे कोणत्याही सांसारिक वस्तूची किंचितही गरज किंवा आकांक्षा न उरणे म्हणजेच संपूर्ण भोगांपासून स्पृहारहित होणे होय. पुढचा प्रश्न. युक्तः या पदाचा आशय काय आहे? उत्तर. येथे युक्तः हे पद ध्यानयोगाच्या पूर्ण स्थितीचे बोधक आहे. त्याचा आशय असा की साधन करता करता जेव्हा योगामध्ये वर उल्लेखिलेली दोन्ही लक्षणे चांगल्या प्रकारे प्रकट होतील तेव्हा त्याने ध्यानयोगाची अंतिम स्थिती प्राप्त करून घेतली आहे असे समजावे. आणि पुढे येतो 19व्या श्लोकाचा संबंध. स्वाधीन करून घेतलेले चित्त ध्यानाचे वेळी जेव्हा एकमात्र परमात्म्यामध्येच अचलपणे स्थित होते त्यावेळी चित्ताची अवस्था कशी असते हे जाणण्याची आकांक्षा झाली असता भगवंत सांगत आहेत. ध्यानाविषयी आपल्याला सखोल उपदेश किंवा ज्ञान परमेश्वर देत आहेत. 19वा श्लोक वाचूयात. यथा दीपो निवातस्थो
तेंगते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युंजतो योगमात्मनः। अर्थ बघूया। ज्याप्रमाणे वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हलत नाही, तीच उपमा परमात्म्याच्या ध्यानात मग्न झालेल्या योग्याच्या जिंकलेल्या चित्ताला दिली गेली आहे। पहिला प्रश्न, येथे दीप हा शब्द कशाचा वाचक आहे आणि निश्चलतेची स्थिती दाखवण्यासाठी पर्वत इत्यादी अचल पदार्थांची उपमा न देता जिंकलेल्या चित्ताला दीपकाची उपमा देण्याचा अभिप्राय काय आहे? उत्तर, येथे दीप हा शब्द प्रकाशमान दीपशिखेचा वाचक आहे। पर्वत इत्यादी पदार्थ प्रकाशहीन आहेत आणि ते स्वभावाने अचल आहेत, म्हणून त्यांच्याबरोबर चित्ताची समानता होऊ शकत नाही। परंतु दीपशिखा ही चित्ताप्रमाणे प्रकाशमान व चंचल आहे, म्हणून तिच्याबरोबर मनाची समानता आहे। ज्याप्रमाणे वायू न लागल्यामुळे दीपशिखा हलत डुलत नाही, त्याप्रमाणे वश करून घेतलेले चित्त ध्यानाच्या वेळी सर्व प्रकारे सुरक्षित बनून हलत डुलत नाही, ते अविचल दीपशिखेप्रमाणे स्थिर स्थितीत प्रकाशित राहते। म्हणून त्याला पर्वत इत्यादी प्रकाशरहित अचल पदार्थांची उपमा न देता दीपकाची उपमा दिलेली आहे। पुढचा प्रश्न, चित्ताबरोबर यत हा शब्द न जोडता फक्त चित्तस्य असे म्हटल्यानेही तोच अर्थ होऊ शकला असता, मग यतचित्तस्य याचा प्रयोग करण्याचा काय अभिप्राय आहे? सुंदर आपल्याला भगवद्गीतेचं ज्ञान तर या उपक्रमातून मिळतच आहे। भगवद्गीतेबरोबर आपले वेद, उपनिषद, पुराण आणि संस्कृत भाषा इत्यादी सर्वांचं ज्ञान आपल्याला ह्या उपक्रमातून मिळत आहे। धन्यवाद गीता प्रेस गोरखपूरचे जगदयालजी गोयंदकाजी आणि कुलकर्णी महोदयांचे आणि आपल्या उपक्रमाचे सुद्धा। या प्रश्नाचं उत्तर वाचूयात। स्वाधीन करून घेतलेले चित्तच अशा प्रकारे परमात्म्याच्या स्वरूपामध्ये अचलपणे राहू शकते। वश करून न घेतलेले चित्त असे राहू शकत नाही, हीच गोष्ट दाखवण्यासाठी यत हा शब्द वापरलेला आहे। पुढे येतो 20व्या श्लोकाचा संबंध। अशा प्रकारे ध्यानयोगाची अंतिम स्थिती प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाची आणि त्याने जिंकून घेतलेल्या चित्ताची लक्षणे सांगून झाल्यावर आता ध्यानयोगाने सच्चिदानंद परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाच्या स्थितीचे वर्णन पुढच्या 3 श्लोकांमध्ये भगवंत करत आहेत। आणि पुढे येतो 20वा श्लोक। यत्रोपरमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति। अर्थ बघूयात। योगाच्या अभ्यासाने नियमन केलेले चित्त ज्या स्थितीत शांत होते आणि ज्या स्थितीत परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन सच्चिदानंद घन परमात्म्यातच संतुष्ट राहते। पहिला प्रश्न 20व्या श्लोकावरचा, योगसेवा हा शब्द कशाचा वाचक आहे आणि योगसेवेमुळे होणारे निरुद्ध चित्त याचा आशय काय आहे? उत्तर, ध्यानयोगाच्या अभ्यासाचे नाव योगसेवा असे आहे। त्या ध्यानयोगाचा अभ्यास करीत करीत जेव्हा चित्त एकमात्र परमात्म्यामध्येच चांगल्या प्रकारे स्थित होते, तेव्हा त्याला निरुद्ध असे म्हणतात। पुढचा प्रश्न, अशा प्रकारे परमात्म्याच्या स्वरूपामध्ये निरुद्ध झालेले चित्त उपरत होते म्हणजे काय? उत्तर, ज्यावेळी योग्याचे चित्त परमात्म्याच्या स्वरूपामध्ये सर्व प्रकारे निरुद्ध होते, त्याच वेळी त्याचे चित्त संसारापासून पूर्णपणे निवृत्त होऊन जाते। मग त्याच्या अंतःकरणात संसाराला कोणतेही स्थानच उरत नाही। लौकिक दृष्टीने त्याचे चित्त समाधीच्या वेळी संसारापासून उपरत होते आणि व्यवहाराचे वेळी ते संसाराचे चिंतन करीत असल्यासारखे वाटते, परंतु वास्तविक त्याचा संसाराशी काहीही संबंध उरत नाही। त्याचे चित्त जगापासून कायमचे उपरत होते। पुढचा प्रश्न, येथे यत्र हे पद कशाचे वाचक आहे? उत्तर, ज्या अवस्थेमध्ये ध्यानयोगाच्या साधकाचा परमात्म्याशी संयोग होतो, म्हणजे त्याला परमात्म्याचा साक्षात्कार होतो आणि जगाशी असलेला त्याचा संबंध कायमचा तुटून जातो व 23व्या श्लोकात भगवंतांनी ज्याचे नाव योग असे सांगितले आहे, त्याच विशिष्ट अवस्थेचा वाचक येथे यत्र हा शब्द आहे। पुढचा प्रश्न, येथे एव याचा काय आशय आहे? उत्तर, एव याचा प्रयोग येथे परमात्म दर्शनजनित आनंदाशिवाय इतर सांसारिक संतोषाच्या हेतूचे निराकरण करण्यासाठी केला गेला आहे। त्याला आपल्याकडे आकर्षित करू शकत नाहीत। अभिप्राय असा की परमानंद व परमशांती यांचा समुद्र असलेल्या परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यावर योगी नेहमी त्याच आनंदात संतुष्ट राहतो। त्याला कोणत्याही प्रकारच्या सांसारिक सुखाची किंचितही गरज राहत नाही। पुढचा प्रश्न, ज्या ध्यानामुळे परमात्म्याचा साक्षात्कार होतो त्या ध्यानाचा अभ्यास कसा करावा? सुंदर प्रश्न, आपल्यासाठी मार्गदर्शन। उत्तर, एकांत स्थळी पूर्वी सांगितलेल्या प्रकारे आसनावर बसून मनातील सर्व संकल्पांचा त्याग करून अशी धारणा करावी की
एक विज्ञान आनंद घन पूर्ण ब्रह्म असा परमात्माच आहे. त्याच्याशिवाय कोणतीही वस्तूच नाही. फक्त तोच एकमात्र परिपूर्ण आहे. त्याचे हे ज्ञान सुद्धा त्यालाच आहे, कारण तोच ज्ञान स्वरूप आहे. तो सनातन, निर्विकार, असीम, अपार, अनंत, अकल म्हणजे भागरहित आणि अनुवद्य किंवा निर्दोष आहे. मन, बुद्धी, अहंकार, द्रष्टा, दर्शन, दृश्य आदी जे काही आहे ते सर्व ब्रह्मावरच आरोपित आहे आणि ते वस्तुतः ब्रह्मरूपच आहे. ते आनंदमय आहे आणि अवर्णनीय आहे. त्याचे ते आनंदमय स्वरूप सुद्धा आनंदमय आहे. तो आनंद स्वरूप पूर्ण आहे, नित्य आहे, सनातन आहे, अज आहे, अविनाशी आहे, श्रेष्ठ आहे, अंतिम आहे, सत आहे, चेतन आहे, विज्ञानमय आहे, कूटस्थ आहे, अचल आहे, ध्रुव आहे, अनामय आहे, बोधमय आहे, अनंत आहे व शांत आहे. अशा प्रकारे त्याच्या आनंद स्वरूपाचे चिंतन करीत वारंवार अशी दृढ धारणा करीत राहिले पाहिजे की त्या आनंद स्वरूपाशिवाय आणखी काहीच नाही. जर एखादा संकल्प आला तर तो आनंदमयातूनच निघालेला व आनंदमयच समजून तो आनंदमयामध्येच विलीन करून टाकावा. अशा प्रकारची धारणा करीत करीत जेव्हा संपूर्ण संकल्प आनंदमय बोधरूपी परमात्म्यामध्ये विलीन होतात आणि एका आनंदघन परमात्म्याशिवाय कोणत्याही संकल्पाचे अस्तित्व राहत नाही, जेव्हा आनंदमय परमात्म्यामध्ये साधकाची अचल स्थिती होते, अशा प्रकारे नित्य नियमन ध्यान करता करता स्वतःचे आणि संसाराचे संपूर्ण अस्तित्व जेव्हा ब्रह्मापासून अभिन्न होते, तेव्हा सर्व काही परमानंद व परमशांती रूपी असे ब्रह्मच बनून जाते. तेव्हा साधकाला परमात्म्याचा खराखुरा साक्षात्कार सहजपणे होतो. आणि पुढे येतो 21वा श्लोक वाचूयात. सुखमात्यंतिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. अर्थ बघूयात. इंद्रियातीत केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करता येणारा जो अनंत आनंद आहे, तो ज्या अवस्थेत अनुभवाला येतो आणि ज्या अवस्थेत असलेला हा योगी परमात्म्याच्या स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही. पहिला प्रश्न 21व्या श्लोकावरचा. येथे सुखाबरोबर आत्यंतिकम, अतींद्रियम आणि बुद्धिग्राह्यम ही विशेषणे वापरण्याचा काय उद्देश असावा? उत्तर. 18व्या अध्यायातील 36व्या श्लोकापासून 39व्या श्लोकापर्यंत ज्या सात्विक, राजस व तामस या 3 प्रकारच्या सुखांचे वर्णन आहे, त्यांच्यापेक्षा या परमात्मरूपी सुखाचे अत्यंत वेगळेपण दाखवण्यासाठी वरील विशेषणे वापरलेली आहेत. परमात्म स्वरूप सुख सांसारिक सुखाप्रमाणे क्षणिक, नाशवंत व दुःखाचे कारण व दुःख मिश्रित नसते. ते सात्विक सुखापेक्षाही फार वेगळे, महान, एकरस राहणारे आणि नित्य असते, कारण ते सुख परमात्म्याचे स्वरूपच आहे. त्याच्यापेक्षा भिन्न असा कोणताही दुसरा पदार्थ नाही. हेच दाखवण्यासाठी आत्यंतिकम हे विशेषण वापरलेले आहे. ते सुख विषयजन्य राजस सुखाप्रमाणे इंद्रियांनी भोगता येणारे नाही. त्या इंद्रियातीत परमात्म्यालाच येथे सुखाचे नाव दिले आहे. हे दाखवण्यासाठीच अतींद्रियम हे विशेषण दिले गेले आहे. ते सुख स्वतःच नित्य ज्ञान स्वरूप होय. ते मायेच्या मर्यादेच्या संपूर्णपणे पलीकडे असल्यामुळे बुद्धी तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. तथापि ज्याप्रमाणे मलरहित स्वच्छ अशा दर्पणात आकाशाचे प्रतिबिंब स्वतःच पडते, त्याप्रमाणे भजन, ध्यान आणि विवेक, वैराग्य इत्यादींच्या अभ्यासाने अचल, सूक्ष्म व शुद्ध झालेल्या बुद्धीमध्ये त्या सुखाचे प्रतिबिंब पडते. म्हणून त्याला बुद्धिग्राह्य असे म्हटले आहे. परमात्म्याच्या ध्यानापासून होणारे सात्विक सुख हे सुद्धा इंद्रियांच्या पलीकडील बुद्धिग्राह्य आणि अक्षय सुखाचे कारण असल्यामुळे ते इतर सांसारिक सुखांपेक्षा अत्यंत वेगळे होय. परंतु ते फक्त ध्यानाच्या वेळीच असते, नेहमी एकरस नसते. ते चित्ताचीच एक विशेष अवस्था असते, म्हणून त्याला आत्यंतिक किंवा अक्षय सुख असे म्हणता येत नाही. परमात्म्याचे स्वरूप असलेले हे सुख तर ध्यानजनित सुखाचे फल आहे, म्हणून ते त्याच्यापेक्षा अत्यंत वेगळे होय. अशा प्रकारे 3 विशेषणे वापरून येथे हे स्पष्ट केले आहे की सात्विक सुखाप्रमाणे हे सुख अनुभवता येणार नाही. ध्याता, ध्यान व ध्येय यांचे ऐक्य झाल्यावर हे आपोआप प्रकट होणारे असे परमात्म्याचे स्वरूपच होय. पुढचा प्रश्न. तत्वतः विचलित न होणे याचे काय तात्पर्य आहे आणि एव शब्दाचा प्रयोग कशासाठी केलेला आहे? उत्तर. तत्व हा शब्द परमात्म्याच्या स्वरूपाचा वाचक आहे. त्याच्यापासून कधीही दूर न होणे म्हणजेच विचलित न होणे होय. एव याने असा भावार्थ निघतो की परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यावर त्यामध्ये योग्याची नेहमी अढळ स्थिती होते. तो कधी कोणत्याही अवस्थेत कोणत्याही कारणाने परमात्म्याहून वेगळा होत नाही. आणि पुढे येतो 22वा श्लोक.
22वा श्लोक वाचूयात. यम लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. अर्थ बघूया. परमप्राप्तीरूप जो लाभ झाल्यामुळे त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ तो मानत नाही आणि परमात्मा प्राप्तीरूप ज्या अवस्थेत असलेला योगी फार मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही. पहिला प्रश्न 22व्या श्लोकावरचा. येथे यम हे पद कशाचे वाचक आहे आणि ते प्राप्त झाल्यावर कोणताही लाभ तो योगी त्यापेक्षा अधिक मानत नाही या म्हणण्याचा अभिप्राय काय? उत्तर. पुढील श्लोकात ज्या दुःखाच्या संयोगाला वियोग असे म्हटले आहे त्या योग या नावाने सांगितल्या जाणाऱ्या परमात्म साक्षात्कार रूपी विशेषण अवस्थेचे वाचक येथे यम हे पद आहे. या स्थितीत योग्याला परम आनंद व परम शांतीचे निदान असलेल्या परमात्म्याची प्राप्ती झाल्यामुळे तो पूर्णकाम होतो. त्याच्या दृष्टीने या लोकीचे व परलोकीचे सर्व भोग, त्रैलोक्याचे राज्य व ऐश्वर्य, विश्वव्यापी मान व मोठेपण इत्यादी जितकी सांसारिक सुखाची साधने आहेत ती सर्व क्षणभंगूर, अनित्य, रसहीन, त्याज्य, तुच्छ व नगण्य असतात. म्हणून इतर कोणतीही सांसारिक वस्तू प्राप्त करून घेण्यास योग्य अशी तो मानत नाही. मग त्यापेक्षा अधिक मानण्याची शक्यता कुठे आहे? पुढचा प्रश्न. मोठ्या दुःखानेही तो विचलित होत नाही याचा भावार्थ काय? उत्तर. परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या योग्याला मोठ्यात मोठे भोग व ऐश्वर्य हे रसहीन व तुच्छ वाटतात आणि तो त्यांच्या प्राप्तीची इच्छा बाळगत नाही व ते प्राप्त न झाल्यास किंवा ते नष्ट झाल्यास तो फिकीर करत नाही किंवा पर्वा करत नाही. आपल्या स्थितीपासून तो जराही ढळत नाही. तसेच महान दुःख कोसळल्यावरही तो अविचलित राहतो. येथे दुःखेनं याच्याबरोबर गुरुणा हे विशेषण वापरून व अपि याचा प्रयोग करून भगवंतांनी असे दाखवले आहे की सामान्य दुःखांची तर गोष्टच काही विशेष नाही. सामान्य दुःखे तर धैर्यवान व तितिक्षु असे पुरुष सुद्धा सहन करू शकतात. परंतु ही स्थिती प्राप्त करून घेतलेला योगी अत्यंत भयानक आणि असह्य दुःखामध्ये सुद्धा आपल्या स्थितीमध्ये पूर्णपणे अढळ व अचल राहतो. शस्त्रांनी शरीर कापले जाणे, अत्यंत दुस्सह थंडी, उष्णता, पाऊस आणि वीज इत्यादींमुळे होणारी शारीरिक पीडा, अत्यंत उत्कट अशी रोगजन्य व्यथा, प्रिय वस्तूचा अचानक वियोग आणि जगात अकारणच होणारा महान अपमान, तिरस्कार व निंदा इत्यादी जितकी महान दुःखांची कारणे आहेत ती सर्व एकदम जरी असली तरी ती त्याला त्याच्या स्थितीपासून जरा सुद्धा ढळू देत नाहीत. परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यावर त्या योग्याचा खरे तर या शरीराशी काही संबंध उरत नाही. ते शरीर फक्त लौकिक दृष्टीने त्याचे मानले जाते. प्रारब्धाप्रमाणे त्याचे शरीर, इंद्रिये आणि मन यांच्याबरोबर सांसारिक वस्तूंचा संयोग वियोग होत राहतो. शीत उष्ण, मान अपमान, स्तुती निंदा इत्यादी अनुकूल प्रतिकूल भोग पदार्थांची प्राप्ती व विनाश होऊ शकतो. परंतु सुखदुःखांचा कोणी भोगता नसल्यामुळे त्याच्या अंतःकरणात कधीही कोणत्याही अवस्थेमध्ये कोणत्याही निमित्ताने कोणत्याही प्रकारचा किंचितही विकार उत्पन्न होत नाही. परमात्म्यामध्ये त्याची अढळ स्थिती जशीच्या तशीच राहते. आणि पुढे येतो 23वा श्लोक. 23वा श्लोक वाचूयात आपण. 23व्या श्लोकाचा संबंध वाचूयात. 20व्या, 21व्या व 22व्या श्लोकामध्ये परमात्म्याच्या प्राप्तिरूप स्थितीचे महत्व व लक्षणे यांचे वर्णन केलेले आहे. आता त्या स्थितीचे नाव सांगत व ती स्थिती मिळवण्यासाठी भगवंत असे 23व्या श्लोकामध्ये म्हणत आहेत. 23वा श्लोक. तम विद्यात् दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. अर्थ बघूया. जो दुःखमय संसाराच्या संयोगाने रहित आहे तसेच ज्याचे नाव योग आहे तो जाणला पाहिजे व तो योग न कंटाळता अर्थात धैर्य व उत्साहयुक्त चित्ताने निश्चयाने केला पाहिजे. आपण योग केला पाहिजे, योग साधना केली पाहिजे असं परमेश्वर आपल्याला सांगतायत. पहिला प्रश्न 23व्या श्लोकावरचा. दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित झालेली स्थिती म्हणजे काय? ती स्थिती प्राप्त करून घेतलेला योगी नेहमी ध्यानावस्थेतच राहतो काय? त्याचे शरीर, इंद्रिये व अंतःकरण यांच्याद्वारा जगाचे लौकिक कार्य होत नाही काय? उत्तर. दुःखरूप संसाराशी कायमचा संबंध विच्छेद होणे म्हणजे संयोगाने रहित होणे होय. त्या स्थितीमध्ये योगाचे शरीर, इंद्रिये व मन यांच्याद्वारे चालणे, फिरणे, पाहणे, ऐकणे, मनन करणे किंवा निश्चय करणे इत्यादी कार्ये होतच नाहीत असे नव्हे. त्याचे
शरीर, इंद्रिये, मन व बुद्धी या सर्वांकडून प्रारब्धानुसार सर्व कर्मे होतात, परंतु त्याच्या ज्ञानामध्ये एकमात्र परमात्म्याशिवाय इतर काही नसल्याने त्याचा त्या कर्माशी वस्तुतः काहीही संबंध राहत नाही. त्याची ही स्थिती ध्यान काळात व व्युत्थान काळात नेहमी समानच असते. पुढचा प्रश्न, येथे फक्त दुःख वियोगम एवढे म्हणून काम भागले असते, मग दुःख संयोग वियोगम असे म्हणून संयोग हा शब्द अधिक घालण्याचा अभिप्राय काय? उत्तर, द्रष्टा व दृश्य यांचा संयोग म्हणजे दृश्य प्रपंचाशी आत्म्याचा जो अज्ञानजनित अनादी असा संबंध आहे, तोच वारंवार जन्म मरण रूपी दुःखाच्या प्राप्तीचे मूळ कारण होय. त्याचा अभाव झाल्यावरच दुःखांचाही कायमचा अभाव होतो, हेच दाखवण्यासाठी संयोग या शब्दाचा प्रयोग केला गेला आहे. पतंजल योगदर्शनातही म्हटले आहे की हेयम दुःख मनागतम, भविष्य काळात प्राप्त होणाऱ्या जन्म मरण रूपी महान दुःखाचे नाव हेय होय. द्रष्टदृश्यो संयोगो हेय हेतुः, द्रष्टा व दृश्य यांचा संयोगच हेयाचे कारण होय. तस्य हेतुर्विद्या, त्या संयोगाचे कारण अज्ञान होय. तद्भावात संयोगा भावो हानम तदृशे कैवल्यम, तिच्या म्हणजे अविद्येच्या अभावामुळे विनाशामुळे द्रष्टा व दृश्य यांच्या संयोगाचाही अभाव किंवा विनाश होतो. त्याचेच नाव ज्ञान किंवा हेयाचा त्याग होय आणि हीच द्रष्ट्याची कैवल्य रूप स्थिती होय. पुढचा प्रश्न, येथे तम याच्याबरोबर योग संज्ञम हे विशेषण लावण्याचा काय उद्देश आहे? उत्तर, वरील 3 श्लोकांमध्ये परमात्म्याच्या प्राप्तिरूपी ज्या अवस्थेचे महत्व व लक्षणे यांचे वर्णन केले गेले आहे त्याचे नाव योग होय. हेच दाखवण्यासाठी तम बरोबर योग संज्ञितम हे विशेषण वापरले आहे. पुढचा प्रश्न, येथे विद्यात याचा अभिप्राय काय? उत्तर, विद्यात याचा असा आशय आहे की यत्रोपरत मते चित्तम पासून येतपर्यंत ज्या स्थितीचे वर्णन केलेले आहे ती प्राप्त करून घेण्यासाठी सिद्ध महात्मा पुरुषांच्या जवळ जाऊन व शास्त्रांचा अभ्यास करून तिचे स्वरूप, महत्व आणि साधन यांची रीत चांगल्या प्रकारे जाणून घेतली पाहिजे. पुढचा प्रश्न, अनिर्विण्ण चेतसा याचा अभिप्राय काय? उत्तर, साधनाचे फल प्रत्यक्ष न दिसल्यामुळे थोडेसे साधन केल्यावर मनात असा विचार येतो, कुणास ठाऊक हे काम केव्हा पूर्ण होईल, माझ्याकडून होऊ शकेल की नाही. याचेच नाव निर्विण्णता म्हणजे साधनांचा कंटाळा येणे होय. या भावनेने रहित असे जे धैर्ययुक्त व उत्साहयुक्त चित्त आहे त्याला अनिर्विण्ण चित्त असे म्हणतात. याचा भावार्थ असा की साधकाने आपल्या चित्तामधून निर्विण्णतेचा दोष पूर्णपणे काढून टाकला पाहिजे. योग साधनेमध्ये नावड उत्पन्न करणाऱ्या आणि धैर्य व उत्साह कमी करणाऱ्या भावनांना आपल्या चित्तात येऊ देऊ नये आणि मग अशा चित्ताने योगाचे साधन करावे. पुढचा प्रश्न, येथे निश्चयपूर्वक योग साधन करणे हे कर्तव्य होय या म्हणण्याचा आशय काय आहे? उत्तर, निश्चय हा येथे विश्वास व श्रद्धा याचा वाचक आहे. याचा अभिप्राय असा की योगाने योग साधनाबद्दल, त्याचे विधान करणाऱ्या शास्त्रांबद्दल, आचार्यांबद्दल आणि योग साधनाच्या फलाबद्दल पूर्णपणे श्रद्धा व विश्वास ठेवला पाहिजे. योग साधनालाच आपल्या जीवनाचे मुख्य कर्तव्य मानून आणि परमात्म्याच्या प्राप्तिरूपी योगसिद्धीलाच ध्येय बनवून दृढतेने व तत्परतेने त्या साधनास लागले पाहिजे. आणि पुढे येतो 24व्या श्लोकाचा संबंध. परंतु आपण असं ठरवलेलं आहे की व्हिडिओ फक्त 20-25 मिनिटाचेच करायचे, त्यामुळे आपण 38व्या भागाच्या इथेच इतिश्रीकडे जाऊयात. सुरुवातीला केलेली नेहमीची विनंती, पुन्हा एकदा विनंती की आमचा नवीन चॅनल जो आहे केदार पूजा प्रवास, या चॅनलला सुद्धा आपल्या समर्थनाची गरज आहे. कृपया आमच्या ह्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि त्याच्यावरच्या व्हिडिओवर सुद्धा कॉमेंट करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, ही नम्र विनंती आहे. चला तर मग लवकरच भेटूयात पुढच्या 39व्या भागामध्ये, जिथे आपण भगवद्गीता अध्याय क्रमांक 6च्या 24व्या श्लोकापासून आरंभ करणार आहोत. तोपर्यंत आपणा सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी. धन्यवाद.